औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर कृष्णा भीमराव आंतरोळीकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण शनिवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री म्हणाले, डॉक्टर आंतरोळीकर हे जिल्ह्याचा अभिमान आहेत. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान मोलाचे आहे. सोलापूरच्या 4 हुतात्म्यांपैकी कुर्बान हुसेन हे त्यांचे शिष्य होते. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी पुतळ्यास अभिवादन करून पुढील कार्यक्रमासाठी प्रयाण केले. शहाजी पवार, रोहिणी तडवळकर, सोनाली कडते, प्रशांत कडते, रमेश आजबे, मोहन आंतरोळीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शाळेतील मुलांनी लेझिम नृत्याच्या गजरात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात आंतरोळीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. लोकप्रधान न्यूज, नारायण घंटे, दक्षिण सोलापूर, आंतरोळी. मागे जरा मागे थोड़ा फोटोग्राफर घ्या पटपट बाबा. जरा मागं सर भैया मागं सर. हा येते, तुम्ही इकडे बघा. हे घेतला का रे? 1 मिनिट. चलो ओके. अंतरोळी गावचे सुपुत्र थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त डॉक्टर आंतरोळीकर भाऊ काका यांच्या अर्धपुतळ्याचं आज अनावरण झालं आणि या सोहळ्यासाठी बराच वेळपासून आपण सगळेजण वाट बघताय. आपल्या सगळ्यांची पहिल्यांदा क्षमा मागतो. या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहराच्या अध्यक्षा, नगरसेविका सन्माननीय रोहिणीताई तडवळकर, सोनालीताई प्रशांत कडते, आमच्या जिल्हा परिषद सदस्या सन्माननीय शहाजीभाऊ पवार, सन्माननीय शशिकांत नाना चव्हाण, आमचे जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, आमचे गट नेते नरेंद्रजी काळे, सोलापूर महानगरपालिका, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेल्या मायाल सलगरे, आपल्या गावच्या सरपंच, रमेश आसबे, पंचायत समिती सदस्य, त्यासोबत या सोहळ्याला मी यावं म्हणून सातत्यानं प्रयत्न करणारे आमचे राम तडवळकर साहेब आणि खास करून भाऊ काकांचे सुपुत्र, या दोघांचा खूप मोठा आग्रह होता की भाऊ तुम्ही या पुतळ्याच्या सोहळ्याला या ठिकाणी आलं पाहिजे. कदाचित दुसरा एखादा कार्यक्रम असता तर मी टाळला असता, परंतु एका देशभक्ताचा, एका स्वातंत्र्य सेनानीच्या पुतळ्याचं अनावरण आहे. अशा वेळी किती व्यस्त असला कार्यक्रम तरी सुद्धा वेळ काढून इथं येण्याचा संकल्प केला होता. थोडा उशीर झाला आहे, कबूल आहे. सकाळपासून एवढे व्यस्त कार्यक्रम, आताही एक कार्यक्रम तिकडं पुण्यनगरीचा चालू आहे, तिकडे पोचायचे. तेव्हा आपल्याला फार वेळ देता येत नाही म्हणून आपली पुन्हा एकदा क्षमा मागतो. परंतु आपल्या सगळ्या गावचा, आपल्या भागाचा, सोलापूर जिल्ह्याचा अभिमान म्हणून या देशभक्त स्वातंत्र्य सेना. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.